तुझ्यासाठी गजरा आणलंय मोगऱ्याचं. झाली का सर्व तयारी? करते बघा सगळी. आता भांडी वगैरे धुतले मी. गणपती बाप्पा, लक्ष्मी माता सगळं रेडी केलंय. फायनली आता आपली देवी आईची पूजा झालेली आहे. आणि तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की आपली देवी आईची मांडणी आम्ही केली तर तुम्हाला कशी वाटली, तुम्ही केल्या का नाही हे पण आम्हाला कमेंट करून सांगू हो शकता. बरोबर. खूप सुंदर. तर बघा आपली छान अशी मस्तपैकी मटर पनीरची भाजी रेडी आहे. कुकरवाली. कुकरवाली हे बघा बघा किती अप्रतिम कलर असं बघा तुमच्या हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला असं मिळणार नाही बघा. मी खरं हॉटेलमध्ये जरी असा कलर भेटला ना तुम्हाला भाजीमध्ये तरी तो बाहेरचा कलर असणार. हे आपला मसाल्याचा कलर आहे सर्व. म्हणजे एका मसाल्यामध्ये तुम्हाला कलर पण मिळणार, टेस्ट पण मिळणार, सुगंध पण अप्रतिम असा येणार. टेस्ट तर मिळणार. तुम्हाला कुठल्याच मसाल्याची कमी नाही वाटणार. नमस्कार सर्वांना. तर आता मार्केटमधनं खूप काही सामान पण घेऊन यायचं आहे पूजेचा. आणि इथे तुम्ही बघताय मसाले पॅकिंग केलेले आहेत, सर्वांचे ॲड्रेस वगैरे टाकलेले आहेत त्याच्यावरती. तर चला सर्वात पहिले कुरिअर करूया आणि पूजेचं सामान घेऊन येऊया. जाय का ना आज. तर फायनली आपण पार्सल पण कुरिअर करायला दिलेले आहेत. आणि स्नेहाने जे जे सामान सांगितले ते घेऊया पटापट. 100 किलो 90 रुपयाने देणार आहे. हे काका आहेत. नमस्कार काका. कुठनं तुम्ही? उलवे मधलाच. काकाने ओळख दिली, बोलते आवाजावरनं ओळखला तुम्ही, बोलते व्हिडिओ बघताय म्हणून. कधीपासून तरी पण व्हिडिओ बघता? प्रत्येक पुढचं जो नवीन नवीन असतात. हा हा आपला प्रत्येक व्हिडिओ. अच्छा अच्छा अच्छा. हा अच्छा अच्छा. हा बरोबर बरोबर बरोबर. रोडला काय टोमॅटो घेताय का? हा चालेल चालेल. चला चला थँक्यू. 5 फ्रुट्स घेतो. 60 रुपये डझन द्या. 1 डझन द्या. मोगऱ्याचा गजरा आहे ना? कसा आहे मोगऱ्याचा गजरा? 50चा किती? एवढा 50चा. आणि हा कुठला आहे? हा कसा आहे? 50च आहे. तेवढीच मोगऱ्याचा. नाही नाही आज द्या. अजून थोडा द्या वाढवा. 100चा करा. थोडा वाढवा मग त्याच्यात. हा वेणी पाहिजे. फुलं द्या ती आणि पानं द्या. चांगलं वाला द्या. बस. अजून द्या मोगरा. 80 रुपयाचा द्या. 2000 किलो आहे. हा 2000 किलो आहे. 2 द्या. बस. हाँ? हाँ? फोन पे कौन है? मैं ही हूँ. ये मैं मेरा जिधर जाता हूँ उधर मैं रिकॉर्ड करता हूँ और फिर एडिटिंग करके यूट्यूब पे डालता हूँ. ब्लॉग बनाता हूँ मैं. बताओ काय का लाइफ स्टाइल क्या कर रहा हूँ, किधर जा रहा हूँ, आज ये खरेदी कर रहा हूँ. क्या नाम है? अश्विन गरत. अश्विन गरत. तर स्नेहा आता रेडी होते तोपर्यंत मी काय करतो, माझ्याजवळ वेळ मिळालेला आहे. तर म्हणजे अर्धा तास आहे आपल्याजवळ. तर पटकन आता मी आपला बिझनेस नंबर ऑन करतोय आणि पटापट मसाल्यांच्या ऑर्डर घेतोय. काय बोलते सानू? हो अच्छा अच्छा म्हणून घेतला का? बघू काय हे आहे. सानूचं स्टिकर्स आहे. ओके ओके. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर हा आमचा स्क्रीनवरती नंबर दिलाय, तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकताय. तर आता ऑर्डर वगैरे घेऊन झालेले आहेत आमच्या. स्नेहा रांगोळी वगैरे काढते. आणि हा बघा हा पडदा आहे. आपण देवी आईची मांडणी करणार आहोत, त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता ना स्नेहा? तेव्हा इथं बरोबर आहे ना? असंच लावायला लागेल ना? तर फायनली आम्ही तिघे पण रेडी झाले मस्तपैकी. स्नेहाने बघा साडी लावली. वा छान दिसते. आणि त्याच्यानंतर मग झोप पूर्ण नाही झाली आहे. हा. आमच्या तोंडावरून ते तुम्हाला दिसेलच, डोळे वगैरे थोडेसे सुजलेले टाईप आहेत. आणि सानूनी पण न्यू ड्रेस. वाव छान दिसते. तर आम्हाला माहिती आहे 2 दिवस आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण ब्लॉग नाही अपलोड केला,
कारण त्याचं हे आहे का आम्ही ना 2 दिवस खूपच बिझी होतो. हो, त्याच्यात आमची झोप पूर्ण नाही होत, मग आराम करता नाही येत. हा. मग आम्ही काय विचार केला की आता आपण गुरुवारचं जे आपल्या देवीचे आपण हे करणार मांडणी तेव्हाच आपण शूट करूया. तर आता सर्व तयारी झालेली आहे, आम्ही रेडी पण झालो. आता आपण पूजा करूया छान अशी. चला पूजा करूया. हे की तुझ्यासाठी गजरा आणलंय मोगऱ्याचं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की गजरा आणणार, कारण कसं आहे ना कधी कधी मी मागून सुद्धा हे विसरतात. देवी आईसाठी पण आणलंय, तुझ्यासाठी पण आणलंय. असं लाव, असंच लाव, हा लाव ना. माहिती नाही तुला कसं लावायचं. असं लाव. पार्लर मग केलास तरी काय होतं. हा नाही केलं. हा, तसं. पार्लर मध्ये खरंच काहीच तीन नाही लावू का? केलं. हा, घ्या, लावा. Easy आहे. एक इथे लावा आणि एक असं. अरे बापरे, होईल ना बरोबर. बघ कसं लावलं जसा. नाही, लावला. छान छान लावलं. हा. बघ हा नक्की नीट. हा, मस्त दिसते खरंच. तू बघितलंस का? हा, इथे बघ. दिसतंय ना तुला? हा. चालेल. वा. झाली का सर्व तयारी? करते बघा सगळी. आता भांडी वगैरे धुतले मी. गणपती बाप्पा, लक्ष्मी माता सगळं रेडी केलंय. आपण जाऊया आता सगळं बाहेर घेऊन ना. हो हो चालेल. मी हे घेऊ देवी आईची आणि heavy बनवलं. आहे, heavy नाही आहे. घेऊ शकते मी. हा हेवी आहे. काय ना? हा. तर सिंपल असं आमच्या मनामध्ये आलं तसं आम्ही डेकोरेट केलेलं आहे ना. हो. काही पण कसं पण करा, एकदम साधं पण करा, म्हणजे मनापासून केलं केलं. ना, सगळं बरोबर चालेल. बरोबर. वाव, किती छान वाटते ना हे. हा मस्त वाटते ना. हा सण मला पाहिजे होता आणि मला भेटला जसं पाहिजे तसं. हा बघा किती सुंदर सुंदर वाटते. असं वाटते. हो. तरी पण स्नेहा आपण जवळ आपलं लग्न झालं तेव्हापासूनच करतोय ना पूजा लग्न वगैरे. झालं म्हणजे सानू झाली ना त्याच्यानंतर मी स्टार्ट केलेला हा. आणि मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू केलाय मग. हो आपण सेक्टर 5 पासून स्टार्ट हा, केलेलं आहे बरोबर, ना. हा. सेक्टर 5 ला तेव्हा राहिलेली सानू मुलं. काहीतरी दोन वर्षाची होती ना. हा बरोबर मग बरोबर. बरोबर 10 वर्ष झाले. 10 वर्ष. हे वाला वर्ष 10वं वर्ष. हम्म. बरोबर आहे ना इथे मीडियम हा मध्ये. बरोबर आहे. आता ना आम्ही ना हे तांब्या मोठा आणलाय, कारण छोटा लास्ट टाइम होता ना तर त्याच्यावरती ना मुकुट राहत नव्हतं हा ना, देवी आईचं पडायचं मुकुट, हा, खाली. बरोबर मग आम्ही नव्हतं एकदम हे झालेलो की आता काय करणं टायमिंग वरती. हा. मग आपण नाही घेतलेला. हो एक सेकंड. छान वाटतात ना कानातले. हो सुंदर. व्रताची कथा. एका हो भाविक भक्तजनांनो एकाही तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी पण आरती घ्या. एकदम पॉझिटिव्ह वाटला आज ना. हा, छान छान वाटते वाटलं, एकदम. मस्त वाटलं. फायनली आता आपली देवी आईची पूजा झालेली आहे, तुम्ही बघू हो. शकता. खरंच असं वाटतं की आपल्या समोरूनच बघतात बघा ना, किती सुंदर एकदम ना. हा, खूप सुंदर आहे. सुंदर. आणि तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की आपली देवी आईची मांडणी आम्ही केली तर तुम्हाला कशी वाटली, तुम्ही केल्या का नाही हे पण आम्हाला कमेंट करून सांगू हो शकता. बरोबर. खूप सुंदर, म्हणजे बोलतात ना असं वाटतं की जिवंत आहेत. हा. डोळे वगैरे बघा असं वाटतं आपल्यालाच बघतात. खरंच खूप सुंदर वाटते. हो. आणि आज आता कसं होईल माहिती दिवसभर आम्ही बघतच राहणार. तसंच हो, असते ना. बरोबर. आता एकदा पूजा झाली की आम्ही बसणार मस्त आणि बघत राहणार. हो. खूप सुंदर. मागचा प्लॅन काय मग? आज उपवास आहे, स्पेशल काय देवी आईसाठी? स्पेशल नैवेद्यामध्ये मी ना मटर पनीर करणार आहे. मटर पनीर. सानूला पण खूप आवडतं आणि खूप महिने झाले मला मटर पनीर बनवलीच नाहीये मी. हा, हा. कुकरवाली आणि ते बिना कांदा लसूणची मी बनवते. हो. ते करूया, पुरी करूया आणि बघूया आपला काय प्लॅन झाला तर. ओके. काय आला? बोल. लिचू लिचू बोल ना. लिचू. तर आता मी ऑर्डर घेत होतो, तर सर्वांच्या ऑर्डरी घेतल्या, कारण मसाल्यासाठी मेसेज किती येतात, तर त्याच्यामध्येच आपला 1 तास असंच जाते. तर सर्वांच्या ऑर्डर घेतल्यात आणि उलवेमधनं पण 2-3 ऑर्डरी आहेत, तर त्यांना पण आता मसाला द्यायला जातोय. मार्केटमधनं काय आणायचं आहे का? टोमॅटो आणायची, मिरची आणायची. मी मेसेज पण करते ओके. म्हणून. हां मेसेज कर, चालेल, ठीक आहे. तर आता ना आपण कोपरगावामध्ये आहोत. नमस्कार दादा. दादाने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. निखिल दादाचं नाव आहे आणि फर्स्ट टाइम आपल्याकडनं ऑर्डर केलं. फीडबॅक नक्की द्या. हा थँक्यू. चला थँक्यू सो मच. चला आता आपण ना उलवे
सेक्टर 9 मध्ये आहोत. ताई आहे. तर ताईंचं नाव आहे प्राजक्ता ताई. नमस्कार ताई. ताई आता फीडबॅक बनते कारण 2 दिवस अगोदर तुम्ही आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. एक पॅकेट तर घेतलेलं आहे हा. आणि हा सेकंड वाला परत घेतलाय. फर्स्ट वनचं तर म्हणजे काल आमची सुकी मच्छी वगैरे खूप छान छान आवडला ना? खूप आवडलं म्हणून आपण दुसरा तुम्ही ऑर्डर केलेला आहे. ऑर्डर केलंय. थँक्यू सो मच ताई. हे. हां आणि थँक्यू कॅश ऑन डिलिव्हरी घेतल्याबद्दल. नाही काय आणि नाही. हे सानूसाठी. सानूसाठी थँक्यू सो मच ताई. चला. तर आता 3-4 जागेवरती मसाले द्यायचे होते तर सर्व मसाले आपण दिलेले आहेत आणि आता आपण आलोत. स्नेहानी टोमॅटो भाजी वगैरे सांगितलेले आहेत ते घेऊया आणि जाऊया घरी. इथे पण आहेत बघा बाबा. जय श्री महाकाल. दे दो ये सब. कशी वाटते मला? मी काय बोलते आपला हे नाही आपला काय भेंडी नाही आणली कारण बरोबर नव्हती सगळीकडे होईल. मी सानू टिफिनसाठी मागवत होते कारण आज ओके. तिला टिफिन नव्हता दिला आणि ती तशीच झोपली दिवसभर. चालेल, तर ओके. ठीक आहे. आणि आपण कुकरवाला पनीर बनवणार आहोत, मटर पनीर. ओके. त्यासाठी ना पनीर क्यूब्स आहे ना फ्राय करून घेणार छान. साजूक तूप मध्ये बनवते ना. हो. मला तर वाटतं आपण मटर पनीरची रेसिपी नाही टाकली कुकरमध्ये ना आजपर्यंत. ही वाली नाही दाखवली का? आणि ते पुरीसाठी पीठ तयार करते ना. कुठला गव्हाचं पीठ मग नंतर काय काय आहे? फर्स्ट गव्हाचं पीठ दुसरा काहीतरी मीठ टाकला असशील मीठ ना. टाकला ना, थोडा तूप टाकला. मीठ तूप आणि मस्तपैकी मिक्स करून घेते आणि ते पनीर मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला आलटी पलटी ना. हो. तर बघा मस्तपैकी स्नेहानी पनीर पनीरला आलटी पलटी मस्तपैकी अशी फ्राय फ्राय केले. केले. एकदम जास्त नाही हा, एकदम नॉर्मली केलेले आहेत. तर आता बघा इथे मी हे घेतलंय चॉपर, त्याच्यात 2 टोमॅटो घेतले कारण आता कसं काहीच जाणार नाही. कांदा लसूण हा. टोमॅटोचं प्रमाण जास्त पाहिजे. 2 टोमॅटो 2 हिरव्या मिरची छान असा पेस्ट करून घ्यायचा. मी करू नाही मी करते. दे ना तर करते मी झटपट पटापट. भारी वाटते ना ग. बघा, मस्त. ओके. आता आणखी जो तूप आहे ना हा. डायरेक्टली आपण कुकर मध्ये ऍड करूया ओके. पण वेस्ट नाही गेला पाहिजे. बरोबर. तेल पण टाकायचं आपल्याला. तेल पण टाकायचं. हा मग कारण जास्त तूप मध्ये चांगलं नाही वाटणार. तेल तर पाहिजेच ना बस. बरोबर. तेल गरम झाल्यावरती जिरा ऍड केलेला आहे, हिंग थोडासा आणि बघा त्यानंतर टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट बनवली चॉपिंग. आता काय करायचं? शिजवायचं आपण मसाले वगैरे ऍड करू. ओके. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर आमचा स्पेशल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चम्मच ऍड करते मी कारण आता दुसरे कुठलेही मसाले आपले जाणार नाहीये. आणि हा. जसं मी तुम्हाला नेहमी बोलते की स्नेहा लजीज मसाला ऍड केला तर दुसरा कुठलाही मसाल्याची गरज नाही लागत आपल्याला. तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा तुम्ही बघाल की मटर पनीर आपली रेडी इतकी टेस्टी तर होणारच पण हा. सुंदर दिसायला पण सुंदर दिसणार. तर एकदम अप्रतिम मसाला. म्हणून बघा आता मी व्हेज सिरीज पण आपण आता हे गुरुवार वगैरे ना व्हेज रेसिपीज पण दाखवणार. हा. तर तुम्हाला ते रिझल्ट पण दिसेल की मी फक्त हळद आणि आपल्या स्नेहा लजीज मसाल्यामध्ये आपली रेसिपी रेडी करते. जर तुम्हाला आमचं स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. मसाला टाकलाय आणि मग त्यानंतर हळद, हळद. बस. बघा हे 2च मसाले. हा जादू आहे आपल्या मसाल्याचा. म्हणजे तुमचं टेन्शन आणि झंझटमारीच खतम होते या एका मसाल्यामध्ये. बरोबर ना. हो, बरोबर. हळद तर प्रत्येकाच्या घरी असते बरोबर. पण एक रेसिपी बनवायची 1000 मसाले घ्यायला लागतात. मी एक्झाम्पल देते 1000. नंतर आता लगेच कमेंट करतील 1000 तरी कोणते मसाले. एक बोलायचं असतं बोलायचं ना. असतं. 1000 म्हणजे 10-12 तरी असतात, 5-7 तरी पाच असतात. असतात. मग हा. तर हे सर्व तुम्हाला स्किप करायचं आहे. असेल. जर तुमच्याकडं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला असेल तर आत्ताच नवीन स्टॉक आमचा तयार झालेला आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याकडनं मागवा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हो. तर बघा आता थोडंसं पाणी घ्यायचं आपण ते चॉपर मध्येच छान असं मिक्स द्यायचं आपल्याला. ओके. एवढी भारी होईल ना का तुम्ही बघाच. एवढं तर कांदा लसूण मध्ये नाही होत. खरं सांगते मी, खूप टेस्टी लागते. आणि आपण आता झाकण देऊन एक शिट्टी काढायची. एक सिटी तर करायची. मसाले आपले चांगल्या प्रकारे शिजून जातात. ओके. गॅस बंद करू ना सिटी. हा, बंद कर. बघा एक सिटी झाली. आता गॅस बंद करूया. हे काय करते आता? बटाट्याचे काप करते. सानूला आवडतात कारण दुसरी तुम्हाला भेंडी भेटली नाहीये. हा. मी झेप्टोवर मागवलं आहे पण ते कसं आहे ना आता सकाळीच करेल सानूसाठी स्कूल मध्ये बरोबर बरोबर. ना.
तर बघा आता स्नेहाने झाकण काढलेलं आहे आणि मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत. बघा किती छान ना, हा किती पटकन झाली ना. आता लगेच होईल 2 हे शिट्टी. बघा आता मटर ऍड केलेली आहे स्नेहाने, मस्तपैकी मिक्स करून घेतले. 1 ग्लास 1.5 ग्लास याला एकदम रस्सा पाहिजे तर जास्त पाणी ऍड आपण किती एकच आपण 1 ते 1.5 करतो, कारण आपल्याला जास्त पातळ नाही आवडत, म्हणजे रस्सा नाही आवडत, हा सुक्का सुक्का बघा 1 ग्लास आणि थोडासा जास्त घेतलेलं आहे पाणी ना, 1.5 ग्लास पण नाही घेतलेला. तर आता एक उकल आला ना का मस्तपैकी पनीर ऍड करूया. आणि इथे बघा मस्तपैकी स्नेहाने बटाटा कट करून घेतलाय गोल राऊंड मध्ये. मसाला, अरे स्नेहा लजीज मसाला सब इधर जाता है हा. मग ऑलराउंडर आहे स्नेहा लजीज मसाला. बघा कारण आपलं लिंबू सुद्धा ऍड नाही करू शकत याच्यात, करायला लिंबू आणि आलं लसूणची पेस्ट काय 1 नंबर होते. ओके, कारण उपवास आहे म्हणून आपण ऍड नाही करू नाही शकत. त्यानंतर हा, चवीनुसार काय मीठ, हळद, हिंग. आपण काय केलं मिक्स द्यायचा असा, याने ना का चांगल्या प्रकारे मिक्स होते. हाताला पण हे करायची गरज नाहीये. होईल ना हा, नक्की. नक्की मी असंच करते. अरे स्नेहा से इम्पॉसिबल हो नहीं सकता. हाँ. मस्ती चालू आहे, नाही तर सिरियस घेणार तुम्ही लोकं. असा आवाज येत बघ होता. किती भारी झाला, हा. म्हणजे हाताने काहीच करायची गरज नाही, छान असा होईल आता. छान असा मिक्स झालेला आहे. हो, आणि ते उकळ पण आलेला आहे. मटर गष्टी, मटर गस्टी मग त्यानंतर पनीर ऍड केलेले आहे. मस्त. झाकण आता दिलं. 2 ते 3 सिटी बस. ओके. इथे बटाटा पण फ्राय होते आणि स्नेहाने आता झाकण काढला. हा हा किती सुंदर बघा. तर थोडं जास्त रस्सा टाईप झाला, तर आता काय करणार मी 5 मिनिटं ना उकळून घेणार आहे. ओके. अरे काय ना सांगू, आरामात आरामात काही नको करू. बरोबर ना, उकळून घेतलं तर थोडं थिक होईल ना ते. हा बरोबर. आज मस्तपैकी झोप काढलीस ना सांगू तुम्ही. मस्त झोपले. होमवर्क नव्हतं काय? नव्हतं मग कधी लिहिशील? हा एक होमवर्क दिला तर बोलले मेरी माचे मग कधी लिहिणार? लिही ना मग मग. जा मग तोपर्यंत. आणि लिचू जवळ जा, नाही तर ती ओरडत राहील. हा पटकन जेवण झाल्यावर जेवायला बसून नैवेद्य दाखवून. तर बघा आपली छान अशी मस्तपैकी मटर पनीरची भाजी रेडी आहे. कुकरवाली. कुकरवाली. तुम्हाला इथे हवं असेल ना तर तुम्ही वाटण सुद्धा ऍड करू शकता. वाटण खोबरा सुद्धा. किंवा जो आपला ओळा नारळ असतो तो पण तुम्ही ऍड करू शकता. तर ओके. सानूला आणि यांना, मला पण नाही आवडत खोबरा, हा आणि सानूच आहे पर्सनली की तिला जास्त खोबरा वगैरे काय आवडेल, म्हणून आपण असंच करू. बघा किती भारी एकदम फिश बघा. झाली गेले. किती छान. तुम्हाला अजून सुक्की पाहिजे, तुम्ही अजून घाट काय म्हणतात उकट देऊन उकड देऊ. कमी करू शकता. तर आता जर भात ठेव पटकन आणि मग जेवायला नैवेद्य दाखवून जेवायला बसू हो. ना. हे बघा बघा किती अप्रतिम कलर असा. बघा तुमच्या हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला असं मिळणार नाही बघा, मी खरं सांगते. हॉटेलमध्ये जरी असा कलर भेटला ना तुम्हाला भाजीमध्ये, तरी तो बाहेरचा कलर Color असणार. असेल, हे हो. आपला मसाल्याचा कलर आहे सर्व. म्हणजे एका मसाल्यामध्ये तुम्हाला कलर पण मिळणार, टेस्ट पण मिळणार, सुगंध पण अप्रतिम असा हो, येणार. बरोबर. टेस्ट तर मिळणार. तुम्हाला कुठल्याच मसाल्याची कमी नाही वाटणार. तर आता मी नैवेद्य दाखवते देवी आईना, आणि सानूला पण जेवायला मी वाढलाय. नैवेद्य दाखवलं की सानू जेवणार मग. हा कारण तिने जेवली नाही आज, झोपली डायरेक्ट. ओके. मस्त आहे ना. ओके. ती बोलली 3 पुरी खाणार मी. किती? 3. तीन तर मी खाणार 3 झाले. बनवले, 1 ठेवली ए साईडला. लिच्चू, तू मटर खातेस ना, मटर खा ना. तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तर या सर्वांनी जेवायला, बाबांना पण आम्ही नैवेद्य दाखवला आणि आईला पण नैवेद्य दाखवलाय आणि फायनली जेवायला बसलो तर आम्ही. हा हा चालेल चालेल ठेव. वाह किती सुंदर असं जेवण बनवलंय बघा स्नेहाने. इथे मटर पनीर, पापड, पुरी, बटाटा फ्राय आणि लोणचा. आणि आपल्या लोणच्यामध्ये पण आलं लसूण नाहीये. मी पूर्ण इन्ग्रेडियंट वाचलेले आहेत. ओके. आणि खूप लोक असं पण असते की नाही खात हा, बरोबर. लोणचा, आणि आपल्या लोणच्यामध्ये नाहीये. ओके घ्या स्टार्ट करा. चला या जेवायला. बटाटा बघूया पहिले. छान आहे. छान ना. रवा लावायला विसरली मी. रवा
रवाला आणखीन चांगलं क्रिस्पी झालं असतं. तर आता ना घरातली सर्व कामं झालेली आहेत किचन मधली स्नेहाची. आता 11:45 वाजलेत. इथे ऍड्रेस वगैरे सर्व टाईप करत होतो. म्हणजे आज जेवढ्या पण ऑर्डर आल्या तर कसं उद्या सकाळचे सर्वांची कुरिअर करायला लागतील मसाले. तर सर्वांचे ऍड्रेस कॉपी पेस्ट करून झालेले आहेत. आणि आता आम्ही मस्त या ब्लॉगला एंड करतोय. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी देवी आईची मांडणी केली ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.